नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण हृदयविकार असणाऱ्यांसाठी तसेच आपल्याला भविष्यामध्ये हृदयविकार होऊ नये यासाठी पाकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक मीठ याबद्दल बघणार आहोत। मिठाशिवाय कोणत्याही अन्नपदार्थाला चव नसते। व्यंजनांमध्ये मीठ नसल्यास आपण पदार्थ सेवन करू शकत नाही। मिठाचे प्रमाण अधिक झाले तरी देखील आपण असे अन्नपदार्थ सेवन करू शकत नाही। म्हणजेच योग्य प्रमाणात मीठ आहारात असल्यास ते पदार्थ चविष्ट होत असतात। मिठाचे शास्त्रीय नाव सोडियम क्लोराइड असे आहे। सोडियम शिवाय शरीरातील कोणत्याही पेशीचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही। किंबहुना रक्तातील सोडियमची प्रमाण किंवा सोडियमची पातळी एका विशिष्ट लेवलच्या खाली गेल्यास मज्जासंस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतात आणि हेच प्रमाण अधिक झाल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि अनेक गंभीर आजारांना आपण सामोरं जाऊ शकतो। म्हणून मीठ हे प्रमाणातच सेवन करावे। शरीरात मिठाचे प्रमाण अधिक गेल्यास म्हणजे सोडियम हा क्षार शरीरात अधिक वाढला तर शरीरातील इतर भागात पेशींमध्ये पाणीचे प्रमाण वाढते आणि सूज येत असते। म्हणजेच शरीरावर अतिरिक्त सूज येते। यामुळे हृदयाच्या स्पंदन क्रियेचा वेग वाढून हृदयाच्या कार्यशक्तीवर याचा परिणाम होतो। सर्वसाधारणतः मनुष्याला रोज जास्तीत जास्त 4 ग्रॅमपर्यंत मिठाची आवश्यकता असते। परंतु जे व्यक्ती अधिक परिश्रम करतात, अधिक घाम गळतात, म्हणजे ज्यांना अधिक घाम येत असतो, अशा व्यक्तींसाठी हे प्रमाण 5 ते 6 ग्रॅम प्रतिदिन असंही असू शकतं। परंतु अनेक व्यक्ती लोणची, पापड, चटण्या, फास्ट फूड, खारवलेले अन्न याद्वारे अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करीत असतात। काही व्यक्ती प्रत्येक पदार्थावर वरून मीठ घेत असतात। फळांवर देखील वरून मीठ घेण्याची सवय अनेकांना असते। त्यामुळे साहजिकच 4 ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात मीठ शरीरामध्ये जात असते। या व्यतिरिक्त सोडा असणारे पदार्थ, ब्रेड, केक, शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स इत्यादीमधून देखील अधिक प्रमाणात मिठाचे किंवा क्षारांचे म्हणजेच सोडियमचे सेवन आपण करीत असतो। क्वचित प्रसंगी आपल्या आहारात एखाद्या पदार्थामध्ये मीठ टाकणे विसरले जाते, अशावेळी वरून मीठ घेऊ नये। ज्या व्यक्तींना हृदयविकार, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार इत्यादी असतात त्यांनी आहारामध्ये एका दिवसाला 3 ग्रॅमपेक्षा अधिक प्रमाणात मिठाचं सेवन करू नये। अशा प्रकारे हृदयविकार किंवा अन्य विकार असणाऱ्या व्यक्तींनी मिठाचे प्रमाणातच सेवन करावे। तसेच भविष्यात आपल्याला हे आजार होऊ नये म्हणून 4 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाणात एका दिवसाला मिठाचं सेवन करावं। नमस्कार।